2000 वर्षांपूर्वी या भूतलावर एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व होऊन गेलं. येशू सामोरीन अर्थात येशू ख्रिस्त, ज्याचं संपूर्ण जीवन, विशेषतः दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान हा प्रायश्चित्त काळ, परिवर्तनाचा काळ मानला जातो. कारण याच काळात माणसाला त्याच्या चुका आणि उणीवांची कोळिष्टके उपटून काढण्याची आंतरिक प्रेरणा मिळते आणि नवे होण्यासाठी नवी आशाही. तो वल्हांडणाचा सण होता. त्या दिवशी ख्रिस्तानं घंगाळात जल घेतलं आणि आपल्या शिष्यांचे पाय धुतले. त्या पायांचं चुंबन घेतलं आणि अखिल जगाला प्रीतीचा संदेश दिला. माणसाच्या जीवनातील भय, अंधार नष्ट होऊन त्याला आनंदाचं गीत गाता यावं म्हणून त्याच्या हृदयात भक्तीचा स्वर दिला. विश्वज्योती सर्वांचा आधार, जीवनात माझ्या अंधार अंधार, ख्रिस्त विश्वज्योती सर्वांचा आधार. जीवनात माझ्या अंधार अंधार, ख्रिस्त विश्वज्योती सर्वांचा आधार. जीवनात माझ्या अंधार अंधार, ख्रिस्त विश्वज्योती सर्वांचा आधार. माझ्या गाण्यातून तुझा भक्ती स्वर, वीणेची माझी तुटो नये तार. माझ्या गाण्यातून तुझा भक्ती स्वर, वीणेची माझी तुटो नये तार. जीवनात माझ्या अंधार अंधार, ख्रिस्त विश्वज्योती सर्वांचा आधार. जीवनात माझ्या अंधार अंधार, ख्रिस्त विश्वज्योती सर्वांचा आधार. ख्रिस्त विश्वज्योती सर्वांचा आधार. त्या रात्री घडलं असं. येशू गेतसेमनी बागेत आला. विसाव्यासाठी आपणही बागेत जातोच ना, तसंच ख्रिस्तही गेला. पण मनात विचारांचं प्रचंड काहूर माजलं होतं. रात्रीच्या त्या नीरव शांततेत मनाची शांती मात्र हरवली होती. ख्रिस्ताच्या शरीरातून रुधिराच्या धारा ओघळू लागल्या होत्या. आपल्याच माणसानं आपला विश्वासघात करावा,
सत्य किती विलक्षण बोलकं असतं नाही. मनात असंख्य प्रश्न निर्माण करतं. माझ्या हाकेला तू का साथ देत नाहीस? माझा प्रमाद तरी काय? असे निरुत्तर करणारे असंख्य प्रश्न ख्रिस्ताच्याही मनात आले असतील. प्रवास सोपा नव्हता, वेदनादायी होता, पण वेदना वांजही नव्हत्या, कारण त्यात दडलं होतं निर्मितीचं गीत, मला का तेजिले, मला का तेजिले. मला का तेजिले प्रभु परमेशा, तुझी एक आशा माझी होती. मला का तेजिले प्रभु परमेशा, तुझी एक आशा माझी होती. हाकेला तू माझ्या देत नाही साध, कायमी प्रमाद केला साध. उजेड सता तुझ पुकारितो, परी अवघेरितो मजला का. मला का तेजिले प्रभु परमेशा, तुझी एक आशा माझी होती. मला का तेजिले प्रभु परमेशा, तुझी एक आशा माझी होती. पाण्यासमदेह गेला हा गळून, आडे सांध्यातून सुटताती. आहे सापडलो हातात दुष्टांच्या, माझ्या हातापाया विंधियाले. मला का तेजिले प्रभु परमेशा, तुझी एक आशा माझी होती. मला का तेजिले प्रभु परमेशा, तुझी एक आशा माझी होती. तुझी एक आशा माझी होती. येशू गुन्हेगार आहे, त्याला ठार मारा, असा तिरस्कारी सूर जमावातून येत होता. अविवेकी विचारांचा विवेकी विचारांवर तो हल्ला होता. आपल्या परंपरागत हवेल्या उद्ध्वस्त होतील, आपली खुर्ची हिरावली जाईल अशी भीती त्यामागे होती. पण ख्रिस्ताचा लढा प्रस्थापित व्यवस्थेच्या अन्यायाविरोधात
विद्रूप विकृततेच्या विरोधात होता. सत्याच्या आणि मांगल्याची कास धरणं आणि हत्या हे समीकरण जणू जुळलेलं आहे. एक वेळ भूकंप, सुनामी, महापूर यांचा मुकाबला करता येईल हो, पण दुभांगलेल्या माणुसकीला कसं काय साधायचं? अंधाऱ्या वाटेवर सूर्य होऊन कदाचित तळपता येणं मला शक्य नसेल, पण मिणमिणता उजेड घेऊन पणती नक्कीच होता येईल. तर आणि तरच पाप्यांचे तारण तुझ्या मरणात. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण झाले उच्चाटन पापांचे ते. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण झाले उच्चाटन पापांचे ते. तुझ्या मरणात संतांची उत्पत्ती, धर्माची प्रगती झाली ख्रिस्ता. तुझ्या मरणात संतांची उत्पत्ती, धर्माची प्रगती झाली ख्रिस्ता. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण झाले उच्चाटन पापांचे ते. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण झाले उच्चाटन पापांचे ते. तुझ्या मरणात देवाची पूर्णता, सारी अपूर्णता नष्ट झाली. तुझ्या मरणात देवाची पूर्णता, सारी अपूर्णता नष्ट झाली. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण झाले उच्चाटन पापांचे ते. तुझ्या मरणात पाप्यांचे तारण झाले उच्चाटन पापांचे ते. झाले उच्चाटन पापांचे ते. आतल्या गाठीचा अन्नास आणि कावेबाज कायफास यांनी त्या निष्ठुर रात्री येशूला पकडण्याची युती केली होती. जुदासही फितूर झाला होता. निष्पाप येशूला त्यांनी मारलं, लाथाडलं, थुंकले त्याच्यावर, त्याला दोरखंडानं बांधलं आणि पिलातासमोर आणलं. अपमान, तिरस्कार, हेटाळणीचे असे प्रसंग आपल्याही आयुष्यात येतात की अनेकदा. काय अवस्था होते अशा वेळी आपली.
हरवतो ना आपण. आपापल्या वैचारिक कुवतीनुसार आपण अर्थ लावतो त्याचा. कमकुवत मनाचे तारे पटकन निखळतात आणि ज्यांचं मन खंबीर ते निघतात ओएसिसच्या शोधात. धन्य तो ख्रिस्त ज्याने हे टाकीचे घाव मुकपणे सोसले. खांदी घेऊन क्रूस भारी येशू चढतो कालवारी. येशूची झालेली दुर्दशा पाहून काही भक्तिमान स्त्रियांनी आर्त रुदन सुरू केलं. त्यात एक होती वेरोनिका नावाची स्त्री. येशूचा घामा रक्ताने माखलेला चेहरा पाहून ती कळवळली. जमावाची फिकीर न करता पुढे सरसावली. मोठ्या धीरानं तिनं आपल्या रुमालानं येशूचा चेहरा अलगद पुसला. तिच्या नितळ प्रेमाची साक्ष की काय म्हणावं, येशूच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब त्या रुमालावर उमटलं. माणुसकीनं माणुसकीला दिलेलं ते आलिंगन होतं. प्रेमानं प्रेमाला जिंकता येतं ह्याचं ते आश्वासन होतं. आणि साक्षही. वेरुणिकेचा कंठ दाटून आला. येशूच्या दुःख सहनात ती सामील होऊन आर्त गाऊ लागली. पहा पहा तो ख्रिस्त, पाहिला का येशू ख्रिस्त. माझ्या रुमाला
तुम्हा निर्दयी निर्दयी तुम्ही सारे निर्दयी का नेता तयाला कालवारी डोंगरी 125 पाऊंड वजनाचा तो लाकडी क्रूस, टोकदार भाले, खिळे, काटेरी मुकुट, चापकाचे फटके आणि कालवारी टेकडीपर्यंतचं अंतर 600 वार दूर. रस्ता खडबडीत, काट्याकुट्यांचा. येशूने तो भारी क्रूस उचलला, पाठीवर मारला आणि तो मार्गस्थ झाला. त्याच्यात तो सुद्धा उरला नव्हता. मग माझ्या जीवनात मीच उदो उदो कशासाठी? त्याची झुंज क्रूसावरती आणि माझी माझ्याशीच. या संपूर्ण प्रवासात त्याच्यासोबत होती त्याची आई मरिया माऊली. माय पुत्राची वारंवार नजर भेट होत होती. त्या नजरेत दडलं होतं प्रचंड सामर्थ्य आणि करुणा. आक्रोश नाही की आकांत नाही. त्यांच्यातील अनस्पीकेबल ब्युटी दुःखावर स्वार होऊन गात होती, क्रूसासी खिळे प्रभू हाती पायी. क्रूसासी खिळे प्रभु हाती पायी. क्रूसासी खिळे प्रभु हाती पायी. अमोल रक्त भळभळ वाही. माता रडे धाई धाई. माता रडे धाई धाई. क्रूसासी खिळे प्रभु हाती पायी. क्रूसासी खिळे प्रभु हाती पायी.
शतजन्म शोधिताना जिथे शतआरती व्यर्थ झाल्या आणि शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या, युगायुगांची सुखसाधना रचणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीत इतिहास पुन्हा पुन्हा जन्म घेतो असं वाटतं. कालवारीची वाट जवळजवळ संपत आली होती. दूर क्षितिजावर एकाकी उभ्या असलेल्या झाडाच्या खोडातून त्याचा चीक रक्तासारखा ठिपकत होता. त्याचा बुधा वेदनेच्या निखाऱ्यात जळत होता. मूक आभाळ, काळवंडलेला दिवस आणि निस्तब्ध शांत चराचर सृष्टी येशूला साथ घालत होती. काट्यांतुनी उमलून ये गंधाळल्या सुमना परे, तिमिरास तो न्यावेलया आनंद उजळो भुवरी. तेजात या जगनाऊ दे, सुख जाऊ दे हृदयांतरी. माता पिता सर्वस्व तू, करुणा असो जन्मांतरी. मी वेचिले फुलांना, काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करूनी तुझला, मला सर्व रे मिळाले. मी वेचिले
सा